डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. आता जर समजा x अपॉन y या पद्धतीने आपण x ला काय कन्सिडर करूया, हा न्यूमरेटर आहे आणि y काय आहे डिनॉमिनेटर, असं त्याला आपण कन्सिडर करूया. तर न्यूमरेटर x असेल, डिनॉमिनेटर y असेल पहिली कंडिशन नुसार, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन काय सांगते बघा, व्यवस्थित आपल्याला ते न्यूमेरिकल मध्ये मांडायचं. त्यात काय सांगितलंय की त्याचा जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे कोण, हा y जो आहे तो न्यूमरेटरच्या ट्वाइस म्हणजे कसा 2x आणि आणखी काय लेस दॅन 1 म्हटलेले म्हणजे एक न कमी -1. ही झाली पहिली कंडिशन. याला आपण व्यवस्थित लिहून घेऊ शकतो. कशा पद्धतीने, या -1 ला इकडे पाठवूया, y ला तिकडे पाठवूया, म्हणजे काय होईल ते 2x y आणि इक्वल टू 1 असं ते इक्वेशन तयार होईल. बघा लक्ष द्या, y हा इकडे प्लस आहे, इकडे जाऊन मायनस होईल आणि -1 इकडे, हा 1 इथे मायनस आहे, तो इकडे जाऊन प्लस 1 होईल. म्हणून लिहिताना मी 2x y इक्वल टू 1 अशा पद्धतीने केलं. आता त्याची सेकंड कंडिशन काय आहे, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय सांगते की जो न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर आहे त्यामध्ये 1 ऍड करा. न्यूमरेटर मध्ये पण 1 ऍड करा आणि डिनोमिनेटर मध्ये पण 1 ऍड करा, जेणेकरून इक्वेशन तुम्हाला काय मिळेल किंवा रेशो काय मिळेल 3:5 मिळेल. ठीक आहे, आपण ऍड करूया. x + 1 आणि y + 1 इक्वल टू रेशो काय मिळतो 3/5. x + 1 अपॉन y + 1 इक्वल टू 3/5. हे ऑलरेडी गिव्हन आहे, दिलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की x मध्ये 1 मिळवा, y मध्ये पण 1 ऍड करा आणि मग रेशो काय मिळेल 3/5. याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करून अशा पद्धतीचे इक्वेशन मिळवूया आणि मग सॉल्व्ह करू. 5 into bracket x + 1, 3 into bracket y + 1. So 5 into x 5x, 5 into 1 5, 3 into y 3y, 3 into 1 3. 5x as it is plus 3y इकडे जाऊन -3y होतील, तिकडे +3 शिल्लक राहिला. हा 5x - 3y इक्वल टू हा 3 आहे तसाच, हा +5 तिकडे जाऊन -5 होतील. सो 5x - 3y as it is आणि 3 - 5 म्हणजे किती आले ते -2. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि त्यातून आपल्याला तो फॅक्टर मिळेल. बघूया. 1 and 2, याला 1 म्हटलं आणि याला 2 म्हटलं. 2x - y इक्वल टू 1 आणि 5x - 3y इक्वल टू -2. बघा -y आणि इथे 3 आणायचे आपल्याला. काय करावं लागेल, मल्टिप्लाइंग इक्वेशन, याला 1 म्हटले ना आपण आणि याला 2 म्हटले, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. आता हे मी एलिमिनेशन सोडून दाखवतो. सो ते 6x - 3y इक्वल टू 3. हे कसे आले, तर या प्रत्येक इक्वेशनला मी काय केलं 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 2 6, हे 3y आणि हे 3, याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता ह्या दोघांचा विचार करायचा. बघा काय करता येईल, 5x - 3y इक्वल टू -2, 6x - 3y इक्वल टू +3 आहे. आता इथे जर आपण मायनस केलं तर हा मायनसचा हा होईल प्लस, हा प्लसचा होईल मायनस आणि हा सुद्धा प्लसचा होईल मायनस. काय इक्वेशन मिळेल बरं इथे आपल्याला, -x आणि त्यानंतर हे तर कटच होईल, -x इक्वल टू हे किती येतील -6, -2 -3 म्हणजे किती येतील -5. सो याचा अर्थ काय, x इज इक्वल टू 5. सो पुट x इज इक्वल टू 5 इन कुठल्या इक्वेशन मध्ये टाका, यात टाका, इन इक्वेशन नंबर 1. सो 2x - y इक्वल टू 1. 2 into bracket 5 minus y equal to 1. Here 10 minus y equal to 1. That means y is equal to 1 minus 10. म्हणजे minus y is equal to -9. याचा अर्थ y is equal to काय येणार फक्त
नाही, म्हणजे तो जो फ्रॅक्शन आहे तो काय असायला पाहिजे, वरती x आणि खाली y. x किती 5 आणि अपॉन 9. बघा द थर्ड एक्झाम्पल आहे, द सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 years. प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 years. म्हणजे एल्डर म्हणजे मोठी, यंगर म्हणजे लहान. Then find their today's ages. Okay. Let's today's age of Priyanka ला आपण x मानूया. Today's age of Priyanka b x. प्रियंकाचा आपण x मानूया आणि जी दुसरी आहे कोण, दीपिका, बी वाय म्हणूया. आणि पहिली कंडिशन काय सांगितली, दोघींची सम ऑफ द एजेस जे 34 आहे. इथे आपण लिहूया अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. काय सांगते की दोघांची सम किती आहे, 34 आहे. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता दुसरी कंडिशन अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, ही महत्वाची आहे बघा. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन ती काय सांगते व्यवस्थित बघा. प्रियंका इज एल्डर, ही प्रियंका आहे हिच्यापेक्षा, दीपिकापेक्षा एल्डर आहे. किती ना, दीपिका बाय 6 years. मग असं लिहिलं चालेल, ही प्रियंका बरोबर, प्रियंका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे y+6 असं केलं चालेल. म्हणजे हे न्यूमेरिकल मध्ये आपल्याला असं मांडता येईल. आणि इक्वेशन व्यवस्थित तयार करून घ्यायचं असेल तर ते काय होईल, x - y = 6. हा प्लस आहे, इकडे जाऊन मायनस होणार, x - y = 6. याला म्हणूया इक्वेशन नंबर सेकंड. आता दोन इक्वेशन तुम्हाला मिळाले, दोन्हींची आपण सॉल्व करून x आणि y व्हॅल्यू काढूया. x + y = 34, x - y = 6. काय करता येईल, प्लस मायनस आहे, मग अशा वेळेस प्लसच करायचं, जेणेकरून टर्म काय होतील, कॅन्सल होतील. x + x 2x, हे किती आले, 34 + 6 40. So x will be 40/2. X will be 20. x किती मिळाला, 20. 2 2 4, 2 0 0. आता x 20 मिळाला. आपल्याला दोघांची एज काढायची आहे बरोबर. आपण काय काय कन्सिडर केलंय, x म्हणजे कोण, प्रियंका, जिचं वय किती आहे, x फॅक्टर किती आला, 20. x = 20 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय आहे, x + y = 34. x ची व्हॅल्यू आपण टाकूया 20 + y = 34. म्हणजेच y = काय होईल, 34. हे +20 तिकडे जाऊन -20 होतील. सो y ची किती व्हॅल्यू आली, 40. जी कुणाचं एज आहे, दीपिका's एज. फोर्थ एक्झाम्पल आहे, द टोटल नंबर ऑफ लायन अँड पिकॉक इन अ सर्टन झू इज 50. लायन आणि पिकॉक असे दोन्ही मिळून किती आहेत, 50 आहेत. द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. लायनला 4 लेग्स आहेत आणि पिकॉकला 2 लेग्स आहेत. त्यांच्या लेग्सची ऍडिशन किती आहे, 140 आहे. देन फाइंड द नंबर ऑफ लायन अँड पिकॉक इन द झू. त्यावरनं लायन किती आहेत आणि पिकॉक किती आहेत त्यांचे नंबर ऑफ, म्हणजे जेवढी काही संख्या असेल त्यांची ती आपल्याला काढायची. व्हेरी सिंपल. सध्या आपण काय करूया, लायन्सला x मानूया
सपोज लायन आणि कोण आहे, पीकॉक. लायन्स बी एक्स अँड पीकॉक, लायन्स बी एक्स अँड पीकॉक बी वाय. फर्स्ट कंडिशन सांगा. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय सांगते, दोघांची सम किती आहे 50. ठीक आहे. आणि आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय सांगते की त्यांच्या लेग्सची सम सांगितली. आता एक्स कोण आहे, लायन, त्याला पाय किती असतात 4 आणि पीकॉकला 2. 4x + 2y इक्वल टू किती सांगितले 140. त्यांच्या लेग्सची सम किती आहे 140. त्यावरून आपल्याला काय करायचे, लायन आणि पीकॉकची संख्या आपल्याला कॅल्क्युलेट करायची. व्हेरी सिंपल. आता इथे बघा, ह्या इक्वेशनला थोडंसं छोटं आपण करू शकतो. 4 2 आणि 140 आहे. ह्याला जर आपण 2 2 ने डिवाइड करून घेतलं तर इक्वेशन जरा सोपं होईल आणि सॉल्व्ह करायला सुद्धा इझी होईल. बघा, डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 2, हे जे इक्वेशन आहे त्याला 2 ने डिवाइड करूया. आता याला 2 ने डिवाइड केलं की आन्सर काय येईल 2x. हा फक्त काय होईल y, कारण 2 2 कॅन्सल होईल. आणि ह्याला 2 ने डिवाइड करा म्हणजे सगळ्यांचे हाफ करायचे. किती येते 70. याला म्हणून इक्वेशन नंबर 3. आता विचार करायचा फर्स्ट आणि थर्ड इक्वेशनचा. बघ, x + y = 50 आणि दुसरं काय आहे 2x + y = 70. काय करता येईल, मायनस करावं लागेल. काय होईल मायनस केल्यानंतर, हा y y कट आणि हे येतील फक्त -x इक्वल टू हे किती येतील -20. म्हणजे x = 20. Now put x = 20 in equation. कशात टाकता 1 मध्ये टाका. x म्हणजे कोण मिळाले आपल्याला, लायन्स. सो x + y = 50. x किती आहे 20 + y = 50. देन y = 50. हे 20 तिकडे जाऊन मायनस होतील. सो y = 30. सो नंबर ऑफ पीकॉक 30 and number of lions 20. इथे हा असं मेन्शन करू शकता, हे नंबर ऑफ लायन्स आणि हे नंबर ऑफ peacocks. Right. Fifth one, Sanjay gets fixed monthly income. Sanjay like fixed income आहे monthly. Every year there is a certain increment in his salary. प्रत्येक वर्षी थोडीशी इन्क्रीमेंट त्याच्या सॅलरी मध्ये होत असते. After 4 years his monthly salary was 4,500. 4 वर्षांनी त्याची किती होते सॅलरी 4,500. And after 10 years his monthly salary became 5,400. Then find his original salary and yearly income. आता ओरिजिनल सॅलरी आपल्याला माहित नाही आणि त्याचा इन्कम जी इन्क्रीमेंट आहे ती पण आपल्याला माहित नाही. ती आपण कन्सिडर करूया. लेट द ओरिजिनल सॅलरी, लेट द ओरिजिनल सॅलरी बी x. ओरिजिनल सॅलरी काय मानूया x मानूया आणि इयरली इन्क्रीमेंट, त्याची जी इन्क्रीमेंट आहे जी कशी आहे इयरली इन्क्रीमेंट, तिला आपण y मानूया. पहिली कंडिशन काय सांगते बघा, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन व्यवस्थित
क्वेश्चन वाचा, त्यात काय सांगितलेलं आहे. ओरिजिनल सॅलरी त्याची एक्स असेल, पण आफ्टर 4 इयर्स 4y जी किती होते 4500 आफ्टर 4 इयर्स. म्हणून मी काय केलं इथे 4y केलं आणि इक्वल टू एक्स ही त्याची ओरिजिनल सॅलरी आहे, ही 4 वर्षानंतरची 4y इक्वल टू 4500. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. देन अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय सांगते की 10 वर्षानंतर सॅलरी किती होते. मग आता मी इथे काय लिहिणार, x प्लस 10y इक्वल टू किती 5400. त्याला म्हणूया इक्वेशन नंबर. फक्त आता इक्वेशन सॉल्व्ह करायचं. हे प्लस आहे, हे पण प्लस आहे, मायनस करावं लागेल. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय करूया, इक्वेशन 2 मधून आपण हे सबट्रॅक्ट करू. असं हवं तर लिहा पुढे इक्वेशन 2 minus 1. So x plus 10y equal to 5400 minus x plus 4y equal to 4500. x cut, याले 6y 0 0 9 y is equal to किती येते आता, y is equal to 900 upon 6. So y is equal to 6 1 6 6 5 30 आणि 0. y किती आला 150. म्हणजे ही थोडक्यात काय आली, इन्क्रिमेंट आली जी आपल्याला माहित नव्हती. इयरली इन्क्रिमेंट किती 150. आता ओरिजिनल सॅलरी काढणं काय अवघड आहे का, हीच व्हॅल्यू टाकायची. पुट by putting y is equal to 150 in equation number 1. Equation 1 काय आहे, x plus 4y equal to 4500. x आहे तसाच 4, y ची व्हॅल्यू किती आहे 150 equal to 4500. आता हे सॉल्व करूया. x प्लस हे किती आलं 600 equal to 4500. So x will be 4500 minus 600. So x will be किती येणार 4500 मध्ये 500 मायनस करूया, ते आहे 400, आणखी 100 मायनस करायचं, दॅट मीन्स 3900. ही असेल त्याची ओरिजिनल सॅलरी, ही असेल ओरिजिनल सॅलरी आणि हा असेल इयरली इन्कम इन्क्रीमेंट इयरली इन्क्रीमेंट. बघा 6th वन एक्झाम्पल आहे. द प्राइस ऑफ 3 chairs and 2 tables is 4500 and price of 5 chairs and 3 tables is 7000. Then find the price of 2 chairs and 2 tables. Very simple one. म्हणजे 3 chairs आणि 2 टेबल ची प्राइस 4500 आहे आणि तिथे 5 चेअर आणि 3 टेबलची प्राइस ही 7000 आहे. तर मग नेमकं 2 चेअर आणि 2 टेबलची प्राइस किती असेल. एकदा आपल्याला एका टेबलची आणि एका चेअरची प्राइस काढून घ्यावी लागेल. म्हणजे x आणि y एकदा काढून घ्यावा लागेल. तो मिळाला की 2 चेअर आणि 2 टेबल काढणं काही विशेष अवघड नाही. ओके, लेट द प्राइस ऑफ चेअर, लेट द प्राइस ऑफ चेअर be x and कशाची टेबल be y. So according to first condition, अगदी सोपं एक्झाम्पल आहे. सुरुवातीला काय सांगितले बघा, 3 चेअर and 2 टेबल म्हणजे 3x प्लस 2y. त्यांची प्राइस किती सांगितली 4500. हो, सो याला म्हणूया इक्वेशन नंबर 1.
then according to second condition, according to second condition. काय सांगते ही सेकंड कंडिशन? आता किती टेबल किती चेअर? 5 चेअर आणि 3 टेबल, म्हणजे 5x प्लस 3y इक्वल टू किती? 7000. याला म्हणूया इक्वेशन नंबर सेकंड. यात x आणि y च्या व्हॅल्यू काढल्या की आपल्याला टेबल आणि चेअरची व्हॅल्यू काढणं सोपं जाईल. सो आता आपण काय करूया? सेकंड मधून फर्स्ट इक्वेशन मायनस करू. ठीक आहे. सेकंड इक्वेशन काय आहे? 5x प्लस 3y इक्वल टू 7000 मायनस 3x प्लस 2y इक्वल टू 4500. इथे सेम तर टर्म नाहीये कुठली, आपल्याला टर्म एकदा सेम करून घ्यावे लागतील आणि नंतर मायनस करूया. काय सेम करता येते? x सेम करा किंवा y सेम करा. जर x सेम करायचा असेल, x आणि y या दोन्ही व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत, सो इथे काय करायचं? 5 ला 3 न मल्टिप्लाय करायचं आणि या 3 ला किंवा ह्या इक्वेशनला 5 न मल्टिप्लाय करायचं. अशा पद्धतीने, म्हणजे इथे आपल्याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे 5 न मल्टिप्लाय. का तसं करावं लागणार आहे? तरच आपण एक सेम व्हॅल्यू मिळवू शकतो. बघा, 5 3 जा केला तर किती येतील? 15. आणि इथे 3 5 जा केला तर परत 15 येतील, म्हणजे जेणेकरून आपलं टर्म कॅन्सल करता येईल. सो बघा, हे आले 15x प्लस 9y प्लस 21000. इथे मायनस y इक्वल टू मायनस 1500 राहते. आता म्हणजे y ची व्हॅल्यू किती येणार? 1500. ते आपण इक्वेशन 1 मध्ये टाकूया. सो 3x प्लस 2y इक्वल टू 4500. 3x आहे तसा 2 into y किती? 1500 इक्वल टू 4500. सो 3x प्लस हे येतील 3000 इक्वल टू 4500. सो 3x इक्वल टू 4500 मायनस 3000. सो 3x इक्वल टू हे येतात 1500. So x will be 1500 upon 3, then x will be 500. x ही आपण काय कन्सिडर केली? चेअरची प्राइस आणि टेबलची y असेल जी आहे 1500. आता आपल्याला विचारले 2 टेबल आणि 2 चेअर. टेबलची प्राइस काय आहे? 1500 आणि 2 चेअरची म्हणजे फक्त 500, जी किती येतील? हे होतील 3000 आणि हे होतील 1000. सो दोघांची मिळून प्राइस ऑफ 2 टेबल and 2 chair is 4000.